शिवलीलामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी घरेंद्र नंदिनी वारा भुजंगभूषणा सप्तकर नेत्रा लीला विचित्रा तुझिया भानुकोटी तेज अपरिमिता विश्वव्यापक विश्वनाथा र माधव प्रिया भूताधिपते अनंता अमूर्तमूर्ता विश्वपते परमानंदा पंचवक्रा परात्परा पंचदश नेत्रा परम पावना पय फेन कात्रा परममंगला परब्रह्मा मंदस्मित वदन दयाळा षष्टाध्यायी अति निर्मळा श्रीमंतिनी आख्यान लीळा स्नेहाळा तू वदलासी श्रीधर मुख निमित्त करुण तुझी वदलासी आपुले गुण व्यासरूपे सुतास स्थापून रसिक पुराण सांगविशी ऐसे ऐकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ विदर्भ नगरी एक सुशीळ वेदमित्र नामे द्विज होता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण वेदमित्रास पुत्र सगुण सुमेधा नामे झाला सारस्वत सुत सोमवंत उभयंताचे मित्रत्व अत्यंत दशग्रंथी ज्ञान बहुत मुखदक्त पुराणे संहिता पदक्रम अरण ब्राह्मण छंद निघंट शिक्षा जाण ज्योतिष कल्प व्याकरण निरुक्त पूर्ण दशग्रंथी ऐसा विद्याभ्यास करीता 16 वर्षे झाली तत्वता दोघांचे पिते म्हणती आता बेटा नृपनाथ वैदर्भासी विद्या दावणी अद्भुत मेळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहुणी यथार्थ लग्ने करू तुमची यावरी ते ऋषी पुत्र विदर्भरायाशी भेटले सत्वर विद्याधनाचे भांडार उघडोनी दाविती नृपश्रेष्ठा विद्या पाहता तोषला राव परी विनोद मांडीला अभिनव म्हणे मी एक सांगेन भाव धरा तुम्ही दोघेही नैषधपुरीचा नृपनाथ त्याची पत्नी श्रीमंतिनी विख्यात मृत्युंजय मृडानी प्रीत्यर्थ दाम्पत्य पूजा करी बहू तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी होऊन जावे एक क्षणी दिव्य अलंकार बहुत धनी पूजिल तुम्हा कारणे तेथून यावे परतोन मग मीही देईन यथेष्ट धन माता पिता गुरु नृप वचन कदा अमान्य करू नये तव बोलती दोघे किशोर हे अनुचित कर्म निंद्य फार पुरुषास स्त्री वेश देखता साचार सचैल स्नान करावे पुरुषाशी नारी वेश देखता पाहणार जाती अधपाता वेश घेणारही तत्वता जन्मजन्मी श्री होय हेही परश्री कर्म अनुचित तैसेची शास्त्र बोलत त्याही वरी आम्ही विद्यावंत धनामित मिळवू आमुची विद्या लक्ष्मी सतेज तोषवू अवनीचे भूभुज आमुचे नमुनी चरणांबुज धन देती प्रार्थनीया पंडितांची विद्या माया सद्गुणी विद्या अकाळी फळदायिनी विद्या कामधेनू सांडूनी निंद्यकर्म न करू कदा माता पित्यांहुनी विद्या आगळी संकटी प्रवासी प्रतिपाळी पृथ्वीचे प्रभू सकळी देखोण्या जोडी ती कर विद्याहीन तो पाषाण देख जिताचे मृत तो शतमूर्ख त्याचे न पहावे मुख जननी व्यर्थ श्रमविली राव म्हणे दोघांना लागून माझे मान्य करावे एवढे वचन परम संकट पडले म्हणून अवश्य म्हणती ते धवा राये वस्त्र अलंकार आणून एकासी श्री वेश देऊन सोमवारी यामिनी माझी जाण पूजा समयी पातले जे सकळ प्रमदांची ईश्वरी जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी जिस देखुनी नृत्य करी पंचशर प्रीतीने रंभा उर्वशी चातुर्य खाणी परी लज्जा पावती जिस देखोणी रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी उपमा शोभे जियेशी तिने हे दंपत्य देखोणी कृत्रिम पाहुणी हसे मणी परी भावार्थ धरुणी चातुर्य खाणी हरभवानी म्हणून पूजित अलंकार वस्त्रे यथेष्ट धन षडस अन्य देत भोजन शिवगौरी म्हणून नमस्कार करुणी बोळवी जाता ग्रामपंथ लक्षोणी पुढे प्रतार मागे कामिनी नाना विकार चेष्टा भाषणी बहुत बोले तयासी म्हणे आहे हे एकांत वर्ण वृक्ष लागले निबिपस घन मी कामा नळे करून गेले आहाळून प्राणप्रती
तू वर्षोणी सुरत मेघ शीतळ करी ममांग मी नितंबनी झाले अभंग जवळी पाहे येऊनिया तो म्हणे का चेष्टा करीशी विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करीसी आस मास हसती लोक मार्गीचे तव ते कामे होऊनी मूर्छित मेदिनीवरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथा धावत वरित करी शांत कामज्वराते तव तो परतनी आला सवेग म्हणे हे नसते काय मांडिले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंधूनी संग ब्रह्मचारी विद्यार्थी येरी म्हणे बोलसी काय माझे अवयव चाचपोणी पाहे गेले पुरुषत्व लवल आहे भोगी येथे मजा आता हाती धरुनी तयासी आडमार्गे नेले एकांतासी वृक्ष गेले गगनासी पल्लव भूमिसी पसरले सालत माल देवदार आम्र कदंबादी तरुवर त्या वनी नेऊनी सत्वर म्हणे शंका सांडी सर्वही मी श्री तू भ्रतार निर्धार नाही येथे दुसरा विचार येरू म्हणे हे न घडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पढलासी सकळ त्याचे काय भेची फळ परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करुनी पाहे पा आधीच श्रीवरी तारुण्य परम निर्लज्ज एकांत वन मिठी घाली गळा धावून घेत चुंबन बळेची घेऊन या त्याचा हात म्हणे पाहे हे पयोधर कमंडलू बत तव तो झिडकारुनी मागे सारित नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुष जणी परयोषिता एकांत वनी सभाग्य सधन तरुणी प्रार्थिता मन चळेना वृत्तीच नवे विकार तरी तो नर केवळ शंकर त्या पासी तीर्थे समग्र येऊनी राहती सेवेसी जनरहित घोरवणी द्रव्य घट देखिला नयनी देखता जाय ओसंडोनी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचन सत्कर्मी रत निगमागम विद्या मुखोदक्त इतुके असोनी गर्वरहित तरी तो शंकर निर्धारे आपणा देखता वर्म काढोनी निंदक विधिती वाग्बाणी परी खेद रहित आनंद मणी तरी तो शंकर निर्धारे दुसरियाचे कुट दोष गुण देखे ऐके जरी अनुदित परी ते मुखास नाणी गेलिया प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे स्त्री पुरुष भान जान गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण न सांगे आपले सुकृत तपदान तरी तो शंकर निर्धारे पैल मूर्ख हा पंडिता निवडून येणे समान पाहत कीर्ती वाढवावी नावडे मनात तरी तो शंकर निर्धारे अभ्यासिले न मिरवी लोकात शिष्य करावे हा नाहीच हेत कोणाचा संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे विरोनी गेला चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थ बुडालिया नाही खंती तरी तो शंकर निर्धारे श्रीधर म्हणे ऐसे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पायींच्या पादुका निश्शेष होऊनी राहावे सर्वदा वेदमित्र पुत्र साधू परम धैर्य शस्त्रे निवटवनी काम म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम विचार करूया गोष्टीचा ऐसे बोलुनी सारस्वत पुत्र श्रीरूपे सदना अनिला सत्वर श्रुत केला समाचार गतकतार्थ वर्तला जो सारस्वते मांडिला अनर्थ रायाजवळी आला वृक्षस्थळ बडवीत म्हणे दुर्जना तुवा केला घात हत्या करीन तुझवरी वेदशास्त्र संपन्न एवढाची पुत्र मजला गुण अरे तुवा निर्वंश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख पाहात म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य शिवमाया परम अद्भुत अघटित कर्तृत्व तियेचे राये मिळवून सर्व ब्राह्मण म्हणे सतेज करा अनुष्ठान द्यावे यासी पुरुषत्व आणून तरीच धन्य होईन मी विप्र म्हणती हे ईश्वरी कळा आमुचेनी न पालटे भूपाळा तेव्हा विदर्भ रावतये वेळा आराधिता झाला देवी ते हवन मांडिले दुर्धर राव सप्तदिन निराहार देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर मग बोले विदर्भ तो म्हणे हा सोमवंत श्रीवेश
यासी पुन्हा करी पुरुष देवी म्हणे ही गोष्ट निशेष नगडे सहसा कालत्रयी निसीम पतिव्रता श्रीमंतिनी परमभक्त सद्गुण खानी तिचे कर्तृत्व माझेनी न मोडवे सहसासी या सारस्वतीशी दिव्यनंदन होईल सत्यवेद परायण ईस सुमेधावर जाण लग्न करुनी देईजे देवीच्या आज्ञेवरून त्यासीच दितले लग्न करून अंबिकेचे वचने जाण पुत्र झाला सारस्वता धन्य श्रीमंतिनीची शिवभक्ती उपमा नाही त्रिजगती तिचे कर्तृत्व हेमवंती मोडू न शके सर्वथा सूत म्हणे ऐका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन शृंगार सुगंध माल्य प्रिय पिंगला नामे वेशा विख्यात तिसी झाला सदारत सांडोनी ब्रह्म कर्म समस्त माता पिता त्यागिली धर्मपत्नी टाकुनी दुराचारी तिच्याच घरी वास करी मध्य मांसरत अहोरात्री कामकदर्मी लोळत करावया जगत उद्धार आपणची अवतरला शंकर वृषभ नामे योगीश्वर होऊनी विचरत महिवरी आपुले जे जे निर्वाण भक्त त्यांची दुःखे संकटे निवारित पिंगलेच्या सदना अकस्मात पूर्व पुण्यस्तव पातला तो शिव योगींद्र दृष्टी देखोण दोघेही धावती धरिती चरण षडोपचारे करुण सप्रेम होऊन पूजती शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्य उत्तम स्वाद भोजन देवणी बहुविध अलंकार वस्त्रे दिदली करुणीय दिव्य शेज निजविला तो शिवयोगी राज तळहाते मर्दिती दोघे चरणांबुज सुपर्णग्रज उदय होतो एक निशी क्रमोण जाण शिवयोगी पावला अंतर्धान दोघे म्हणती उमा रमण देवणी दर्शन गेला आम्हा मग पिंगला आणि मदन कालांतरी पावली मरण परी गाठीस होते पूर्व पुण्य शिवयोगी पूजनाचे दाशार्य देशीचा नृपती वज्रबाहू नामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती जेवी दमयंती नळाची तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन श्रीमंतिनीच्या पोटी कन्या रत्न पिंगला वेशा जन्मली कीर्ती मालिनी तिचे नाव पुढे कथा ऐका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार ही पट्टराणीस होईल पुत्र त्याही तीस विष दुर्धर गर्भिणी असता घातले तीस तत्काळ व्हावा मृत्यू परी लोग लागती झाली प्रसूत विष अंगावरी फुटले बहुत बाळकासहित जननीच्या शते पडली झाले व्रण रक्त पुगळे रात्रंदिन राये बहुत वैद्य आणून औषधे देता बरे नोहे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके विव्हळ मृत्यू ही नोहे व्यथा सबळ बरी नव्हेची सर्वथा लेकरू सदा करी रुदन रायासी निद्रन लागे रात्रंदिन कंटाळला मग रथावरी घालून घोरकाननी सोडिली जेथे मनुष्याचे नाही दर्शन वसती व्याघ्र सर्प दारुण सुमती बाळकडे घेऊन सव्य अपसव्य हिंडतसे कंटक पाषाण रुतती चरणी मूर्छा येऊनी पडे धरणी आक्रंदे रडे परी न मिळे पाणी व्रणे करुणी अंग तिडके म्हणे जगदात्म कैलासपती जगद्वंद्या ब्रह्मानंद मूर्ती भक्त वज्र पंजरा तुझी कीर्ती सदा गाती निगमागम जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगदंकुर कंदा पंचवक्त्रा अज अजिता पय फेन गात्रा जन्मयात्रा सुखविका अनादि सिद्धा अपरिमिता माया चक्र चालका सद्गुण भरिता विश्वव्यापका गुणातीता धावाता जगद्गुरो ऐसा धावा करिता सुमती तव वनी सिंह व्याघ्र गरजती परम भयभीत होऊनी चित्ती बाळासहित क्षिती पडे श्रावणारीत नयने ऊन वनी सांडिले उर्वी गर्भरत्न की वीरसेन शुष्णा घोर कानन पतिवियोगे सेवी जैसे सुमताची करुणी ऐकून पशु पक्षी करीती रुदन धरणी पडता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करिताती चंचू भरुनिया जळ
बाळावरी शिंपितो वेळोवेळ एकी मधुर रस आणूनी स्नेहळ मुखी घालोनी तोषविती वनगाई स्वपुच्छे करुणी वारा घालितो रक्षिती रजनी असो यावरी जे राजपत्नी हिंडता पूर्व वर्तले तो वृषभ भारवणिक घेओणी पंथे जाता देख नयनी त्याची या संगे करुणी वैश्यनगरा पातली तेथील अधिपती वैश्यसाचार त्याचे नाव पद्माकर परम सौभाग्य उदार रक्षकणाणा वस्तूंचा तेने सुमतीस वर्तमान पुशिले तू कोठील कोण तिने जे वर्तले मुळी हुन श्रुत केले तया ते ऐकुनी पद्माकर त्याचे अश्रुधारा श्रवती नेत्र श्वासोच्छ्वास टाकुनी घोर मने गतो थोर कर्माची वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रतावणीची स्वामिनी अनाथा परी हिंडेवणी दीनवदन आली येथे मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊनी अहोराती परामर्श करीतीयेचा बहुत वैद्य आणून देता झाला रसायन केले बहुत प्रयत्न परिव्याधीन राहेची सुमती म्हणे ताता श्रीशंकर वैद्य न होता कवणासही हे व्यथा बरी न होय कल्पांती असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दिनवदन मने रत्न गेले माझे पद्माकर शांतवी बहुता रीती नगरजन मिळन सभोवती तो निशांती उगवला गभस्ती देवी शिवयोगी आला तेथे जैसे दुर्बळाचे सदन शोधित चिंतामणी ये अकस्मात की क्षुधेने प्राण जात तो क्षीराब्धी पुढे धाविन्नला पद्माकरे धरिले चरण पूजिला दिव्यासनी बैसवून त्यावरी सुमती प्रति दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वत्से सुमती ऐक काहो रडसी करीशी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्र जनक कोठे आहेत सांगपा आलीस चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरत तेथींचे स्वजन सोय रे आप्त आले कोठून गेले कोठे त्वरित सांग मजपाशी वृत्तांत हा तू नाना योनी फिरसी पुढेही किती फेरे घेशी कोणाचे पुत्र तुका रडसी पाहे मानसी विचारुणी शरीर धरावे ज्या वर्णी त्या त्या कुळाभिमाने नाचती प्राणी परी आपण उत्पन्न कोठुनी ते विचारुनी न पाहती त्वा पुत्र आणिला कोठून कोण्या स्थळा गेला मृत्यू पावोन तू आणि हे अवघे जण जातील कोठे कवण्या देहा आत्मा शिव शाश्वत शरीर क्षण भंगूर नाशवंत तरी तू शोक करीसी व्यर्थ विचारुनी मनी पाहे पा आत्मा अविनाशी शाश्वत तो नव्हे कोणाचा बंधू सूत शरीर कारणे शोक करीसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे जळी उठती तरंग अपार सवेच फुटती क्षण भंगूर मृगजळची मिथ्या समग्र तरी बुडबुडे सत्य कैसेनी चित्रींच्या वृक्ष छाये बैसला कोण चित्राग्नीने कोणाचे जाळीले सदण तेथे गंगा लिहिली सहित मीन कोण वाहुनी गेला तेथे वंध्यासुते द्रव्य आणून भीष्मकन्या मारुतीस देऊन गंधर्व नगरीचे वराड आणून लग्न कोणे लाविले वाऱ्याचा मंडप शिवून सिकता दोरे बांधिला आवळून शुक्तिकार जताचे पात्र करून खपुष्पे कोणी भरियेले कासवीचे घालून घृत मृगजळीचे मीन पाजळती पोत ते चरणी नुपुरे बांधुनी नाचत जन्मांध पाहत बैसले अही कर्णीची कुंडले ही रोणी जित्रींचे चोर आले घेओणी हा प्रपंच लटिका मुळी हुनी तो साच कैसा जाणावा मुळीच लटके अशाश्वत त्याचा शोक करणे व्यर्थ केश तरुचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले सकळ रोगाचे भांडार कृमी कीटकांचे माहेर की पापाचा समुद्र की अंबर भ्रांतीचे मूत्र श्लेष्म मांस रक्त अस्तींची मुळी चर्म वेष्टीत मातेचा विटाळ पितृरेत अपवित्र सत्य मुळीच हे ऐसे हे शरीर अपवित्र ते पशुमूत्रे झाले पवित्र
क्षुरे मुधर्ज छेदिले समग्र इतुकेनी पावन केवी होय शरण न जाती देशिका प्रती तरी कैसेनी प्राणी तरती कल्पकोटी फेरे घेती मुक्त होती कधी ये सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्मोजन्मीचे कोठे आहे भ्रतार अवघा हा मायापूर सावध सत्वर होई का जयाचे हे सकळलेने मागता देता लाजिरवाणे तनुघर बांधिले त्रिगुणे पाच वासे अनुनिया याचा भरवसा नाही जाण खेदवा लागेल न कळे अग्न की हे झाले वस्त्र जीर्ण ऋणानुबंध तव तगे मिथ्य जैसे मृग जळ की स्वप्नीचे राज्य ढिसाळ आहा प्राणी पापी सकळ धनधान्य पुत्र इच्छिती गंगे माझी काष्टे मिळती एकवट होती मागुती बिघडती तैसी स्त्री पुरुषे बोली जेती खेळ मुळीच असत्य हा वृक्षापरी पक्षी येती किती एक बैसती किती एक जाती अनिक्या तरुवरी बैसती अपत्य तैसी जानपा पथिक वृक्षातळी बैसत उष्ण सरनिया उठून जात सोयरे बंधू आप्त तैसेची जाण निर्धारे मायामय प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले दोन पक्षी शिव समाधान सर्व साक्षी जीव भक्षी विषय फळे ती भक्षिताची बुलोनी गेला आपण असे विसरला ऐसा अपरिमित जीव भ्रमला जन्म मरण भोगितसे त्या माझी एकदा पुण्यवंत सद्गुरुसी शरण रिघत मग तो शिव होऊनी भजत शिवा लागी अत्यादरे ऐसे ऐकता दिव्यन रूपण पद्माकर सुमती उठोन अष्टभावे दाटोन वंदिती चरण तयाचे म्हणती एवढे तुझे ज्ञान काय न करीसी इच्छे करून तू साक्षात उमा रमण भक्त रक्षणा धावलासी मग मृत्युंजय मंत्र राजयोगी सुमतीच सांगे शिवयोगी मंत्रून भस्म लाविता अंगी व्यतारहित झाली ते रंभा उर्वशीहून वहिले दिव्य शरीर तिचे झाले मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले बाळ उठिले तात्काळ व्रण व्यथा जाऊनी सकळ 32 लक्षणी झाला बाळ मग शिवध्यान उपासना निर्मळ सुमती बाळ उपदेशिले परीस जगडता पूर्ण लोह तत्काळ होय सुवर्ण तैसी दोघे दिव्य रूप जाण होती झाली ते काळी आश्चर्य करी पद्माकर म्हणे धन्य धन्य गुरु मंत्र काळ मृत्यू भय अपार त्यापासून रक्षी गुरुनाथ गुरुचरणी रत होती सदा त्यासी कैची भव भय आपदा धनधान्यासी नाही मर्यादा भेद खेदा वारिले बाळचरणावरी घालोणी सुमती लागे सप्रेम चरणी म्हणे सद्गुरु तुझ वरुणी शरीर सांडणे हे माझे या शरीराच्या पादुका करून तुझे या दिव्य चरणी लेववीन तरी मी नव्हे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ती मग शिवयोगी बोलत आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत तुझे या पुत्राशी होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करील हा त्रिभुवनी भरी होईल कीर्ती निज राज्य पावेल पुढती भद्रायू नाम निश्चिती याचे ठेविले मी जाण थोर होय भद्रायू बाळ तववरी क्रमी येथेची काळ मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ निष्ठा धरुणी करीती जा हा राजपुत्र निश्चित लोकांशी प्रगटवणे दी मात हा होईल विद्यावंत चतुपष्टी कळा प्रवीण ऐसे शिवयोगी बोलोन पावला तेथेची अंतर्धान गुरुपदांबुज आठवून सुमती सद्गत क्षणक्षणा पद्माकराचे सुख अत्यंत सुनय पुत्राहुनी बहुत भद्रायू त्याशी आवडता सदा पूर्वीत लाड त्याचा पद्माकरे आपुली संपत्ती वेचून दोघांचे केले मेखला बंधन दोघांशी भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री 12 वर्षांचा झाला बाळ धीरगंभीर परम सुशीळ मातेच्या सेवेशी सदा काळ जवळी तिष्ठत सादर पदरी पूर्व सुकृताचे पर्वत शिवयोगी प्रकटला अकस्मात सुमती भद्रायू धावत पाय झाडीत मुक्तकेशी नयनोदके चरण क्षालन केशवसने पुसिले पूर्ण जे सुगंध भरित जाण स्नेहतेची लाविले वारंवार करीती प्रदक्षिणा दाटती अष्टभावे करून
षडोपचारी पूजन सोहळा करीती अपार स्तवन करीतसे तेव्हा सुमती प्रसादे करून मी पुत्रवंती यावरी भद्रायुसी नीती शिवयोगी शिकवितसे श्रुती स्मृती पुराणोक्त पाही धर्मनीती वर्तत जाई माता पिता गुरु पायी निष्ठा असो दे सर्वदा गोभुज देव प्रजा पाळन सर्वभूती पहावा उमा रमण वर्णाश्रम स्वधर्माचरण सहसाही न सांडावे विचार केल्या वाचून या सहसा न करावी अनक्रिया मागे पुढे पाहून या शब्द बोलावा कुशलत्वे काळ कोण मित्र किती कोण द्वेषी शत्रू किती आय काय खर्च किती पहावे चित्ती विचारून या माझे बळ किती काय शक्ती आपुले सेवक कैसे वर्तती यश की अपयश देती पहावे चित्ती विचारुणी अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशु कृषी धन विद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षणाक्षणा लेकरू भार्या अरिदास सदन गृह वार्ता रोग विशेष येथे उपेक्षा करिता निशेष आणि क्षणात होत पै ज्या पंथे गेले विद्वचन आपण जावे तोची पंथ लक्षूण माता पिता यती निंदा जाण प्राणांतीही न करावी वैश्वदेव समाई अतिथी आलिया त्यासी न पुसावी याती अन्न वस्त्र सर्वाभूती द्यावे प्रित्यर्थ शिवाची या परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावी जाण करावे गो ब्राह्मण रक्षण सत्य सुजान म्हणती दया निंदावाद टाकोन सर्वदा की जे शिवस्मरण तेची म्हणावे मौन शिवसेवन तपथोर परतारा आणि परधन हे न पहावे जे विवमन करावे शास्त्र श्रवण शिवपूजन यथाविधी स्नान होम जपाध्ययन पंचयज्ञ गोवी प्रसेवन श्रवण मनन निज ध्यास पूर्ण अनालस्ये करावी सुरत निद्रा भोजन येथे असावे प्रमाण दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळसे येथे न करावा काम पूर्ण धर्म पत्नीसी निषिद्ध जान पारियोषी तेसी क्रोधे दंडावे शत्रूशी साधू विप्रांशी नमीचे सदा द्वेषियांसी धरावा मद संत भक्तांशी नम्रता अभेद संसार रिपुशी मत्सर प्रसिद्ध असावी निर्मत्सर सर्वाभूती दुर्जनासी दंभ दावीजे भल्याचे पदर जवंदीजे अहंकारे पृथ्वी जिंकीजे निरहंकार दिव्यांसी वाचा सावध शिवस्मरणी पाणी सार्थक दाणे करुणी पाद पावन देवालया यात्रा गमणी नित्य शिवध्यानी बैसावे पुराण श्रवणी श्रोते सादर त्वचा संत अलिंगनी पवित्र सार्थक शिवध्यानी नेत्र जिव्हेने स्तोत्र वर्णावे शिवनिर्माल्य वास घेईजे घ्राणी येरीती इंद्रिये लावावी भजणी तीन अनाथ अज्ञान देखुनी तयावरी कृपा कीजे ईश्वरी प्रेम संतांसी मैत्री देवाचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी युक्त निद्रा युक्ताहारी मृगया करी परमनीतीने अतिविद्या अति मैत्री अतिपुण्य अति स्मृती उत्साह धैर्य दान धृती वर्तमान असावी आपुले वित्त आयुष्य गृह चित्र मैथुन औषध सुकृत मंत्र दान मान अपमान ही सर्वत्र गुप्त असावी जाणीजे नष्ट पाखंडी शट धूर्त पिशूण तस्कर जात पतित चंचळ कपटी नास्तिक अनृत ग्रामसभेची नसावे निंदक शिवभक्त उच्छेदक मद्यपानी गुरु तल्पक मार्ग पीडक कृतज्ञ धर्म लोपक त्यांचे दर्शन न व्हावे दाराधन आणि पुत्र यांसी आसक्त नसावे अणु मात्र अलिप्तपणे संसार करुणी आसक्त असावे बंधू सोयरे श्वशूर स्वचन यांसी स्नेह असावा साधारण भलता विषय देखून आसक्ती तेथे न करावी करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दंडी करभूषण केली या प्राण शिवपूजन सर्वताही न सांडावे शिवकवच सर्वांगी लेऊ शिकवी शिवयोगी भस्म चर्चिता रणरंगी शस्त्रास्त्र बाधा न होय काळ मृत्यू भयापासून रक्षी मृत्युंजय औपासन हात ताई मार्गग्न ब्रह्मग्न
यासी जीवे मारावे. सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष. शिवहरी कीर्तन निर्दोष सर्व सांडूनी ऐकावे. महापर्व कुयोग श्राद्ध दिनी व्यतिपत वैधृती संक्रमणी. न प्रवर्तावे मैथुनी ग्रहणी भोजन न करावे. सत्पात्री देता दान होय ऐश्वर्य वर्धमान. अपात्री दाने दारिद्र्य पूर्ण शास्त्र प्रमाण जाणीजे. वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण. दान दिधल्याचे पाळन करिता पुण्य त्रिगुण होय. अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान. तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे. महाडोही उडी घालणे महापुरुषाशी विग्रह करणे. बलवंताशी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची. दाणे शोभे सदा हस्त कंकन मुद्रिका भार समस्त. श्रवणी कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेची. ज्याची वाचा रसवंती भार्या रूपवती सती. औदार्य गुण संपत्ती सफल जीवित्व तयाचे. देईन अथवा नाही सत्य हेवाचेची असावे व्रत. विद्या पात्रे येती अमित सद्य दान त्या दिजे. विपत्ती काळी धैर्य धरी वादी जयवंत वैखरी. युद्ध माझी पराक्रम करी याचकांशी पुष्टी न दाविजे. ब्राह्मण मित्र पुत्रांचा समवेत तेची भोजन उत्तम यथार्थ. गज तुरुंगा सहित पंथ चालणे तेची श्रेष्ठ होय. जालिंगाचे नाही पूजन तेथे संक्षेपे पूजा करावी जाऊन. अनाथ प्रेत संस्कार जाण करणे त्या पुण्यासी पार नाही. ब्रह्मद्वेषा एवढे विशेष मार्ग नाही कदा विष. सत्य मागम रात्रंदिवस तुच्छ सुधारस त्यापुढे. प्रतापे न व्हावे संतप्त परसौख्य हर्ष भरीत. सद्वार्थ ऐकता सुख अत्यंत तोची भक्त शिवाचा. पाषाण नाम रत्ने व्यर्थ चार रत्ने आहेत पृथ्वीत. अन्न उदक सुभाषित औदार्य रत्न चौथे पे. वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे. भाग्या भाग्यत येत स्वभावे स्वधर्म ध्रुव न ढळावा. पूर्वविरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास. गर्भिणी पाळी गर्भास देवी प्रजा पाळिका. गुरु आणि सदाशिव यासी न करावा भेदभाव. भाग्य विद्या गर्व सर्व सोडून द्यावा जाणपा. नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण. गुणाचे अलंकार ज्ञान ज्ञानाचे भूषण क्षमा शांती. कुलशील विद्या धन राज्य तपरूप यौवन. या अष्टमध्ये करुण मन भूलन द्यावे. ऐसा नाना परी शिव योगी बोधिता झाला भद्रायू लागी. हे नीती ऐकता जगी साकडे न पडे सर्वथा. 7वा अध्याय गिरी कैलास यावरी वास्तव्य करी उमा विलास. पारायण प्रदक्षिणा करीती विशेष निर्दोष यश जोडे दया. की हा अध्याय हिमाचळ भक्ती भवानी कन्या वेल्हाळ. तिसी वरोनी पय फेन धवल श्वशूर गृही राहिला. पुढील अध्यायी कथा सुरस शिवयोगी दया करील भद्रायुस. ब्रह्मानंदे निशी दिवस श्रवण करतो विद्वजन. भवगज विदारक मृगेंद्र श्रीधर वरद आनंद समुद्र. तो शिव ब्रह्मानंद यतींद्र जो सद्गुरु जगदात्मा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड सप्तमोध्याय गोडहा. इति सप्तमोध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु.